शेतकऱ्यांनो सावधान, चोपड्यात कापसाचे नकली बियाणे, जवळपास 18 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल। चोपडा तालुक्यातील चुंचाळे परिसरात बोगस बियाणे विक्रीसाठी आणले असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बियाणे निरीक्षक यांच्या पथकाला मिळाल्याने त्यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या मदतीने चुंचाळे अकुलखेडा रस्त्यावर तपासणी केली असता त्या ठिकाणी मान्यता नसलेल्या गुजरात राज्यातून विक्रीसाठी आणलेल्या निर्भया गोल्ड वाणाचे 143 पाकिटं व सुपर किंग वाणाचे 1130 पाकिटं ज्यांची किंमत 17,82,200 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। चोपडा शहर पोलीस स्टेशनला एका जणाविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आलाय। सदर या पथकामध्ये विकास बोरसे, विजय पवार, किरण पाटील व पोलीस कर्मचारी यांनी या कारवाईस भाग घेतलाय। या वर्षातील चोपडा तालुक्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचंही बोललं जाते। सदर शेतकरी व बियाणे विक्रेते यांना आवाहन करण्यात आले की सदर मान्यता प्राप्त नसलेल्या बियाणे विक्री अथवा खरेदी करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल। जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चोपडा तालुक्यातील चुंचाळे व परिसरात एक व्यक्ती विना परवाना बेकायदेशीर एसटीबीटी कापूस विक्री करत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार जिल्हास्तरीय पथक व तालुकास्तरीय पथक यांनी चुंचाळे येथे छापा टाकून सुमारे 1273 एसटीबीटी कापूस आणि अनधिकृत बियाण्याचे पाकिट जप्त केले असून तो साधारण 17,82,000 रुपयाचा माल जप्त करण्यात आला असून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर बियाणं कुठून आणलं होतं, काही तपास वगैरे केला आहे? संबंधित संशयित आरोपीला जेव्हा चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं की सदर बियाणं हे गुजरात राज्यातून आलेलं आहे। म्हणजे महाराष्ट्रात हे बियाण्याला मान्यता नाही आहे? या बियाण्याला महाराष्ट्रातच नव्हे इतर संपूर्ण देशात अजून मान्यता नाही आहे। जे तणनाशक आहेत ग्लायफोसेट हे तणनाशक सदर कापूस पिकावर मारल्यावर त्या फक्त गवत जळतं, कापूस पीक जळत नाही असं एसटीबीटी म्हणजे हर्बिसाइड टॉलरन्स बीटी कापूस बियाणं आहे। याला अजून जेनेटिकल इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटी जी आहे केंद्राची त्याची मान्यता नाही। तरी हे जे चोपडा तालुक्यात किंवा जिल्ह्यात अजून अशा कारवाई होण्याची शक्यता आहे का सर? जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व जे विक्रेता आहे त्यांना आवाहन करण्यात येते की असं प्रतिबंधित एसटीबीटी बियाणं जे आहेत ते कोणी खरेदी करू नये व विक्री करू नये। जर असं विक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल। संबंधित बियाणे कायदा, बियाणे नियम, महाराष्ट्र कापूस अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल। लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव। लोकनायक न्यूज